पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. भाजपचा IT सेल व त्याचे बगलबच्च्यांना मानावं लागेल. बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड संपला अशा बातम्या पेरल्या, परंतु सगळं भाजपच्या अंगाशी आलं. जनतेत हसू झालं. फक्त 15,000 मतदारांनी बेस्ट निवडणुकीत मतं दिली. यावरून ठाकरेंचं काही वाकडं होणार नाही असं सर्वत्र लोकांमध्ये बोललं जात आहे. ही निवडणूक भाजप जिंकला आहे का? तर मुळीच नाही. मग एवढा आनंद का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शशांकराव यांनी जनतेला सांगावं की आम्ही जे पॅनल उभे केले ते भाजपचं आहे, परंतु स्वतः शशांकराव म्हणतात, मी जरी भाजपमध्ये असलो तरी हे पॅनल भाजपचं नाही. 21 पैकी फक्त 4 जागा प्रसाद लाड यांना मिळाल्या, तरी भाजपला एवढा आनंद झाला. भाजपमध्ये मुळात सर्वात मोठ्या नेत्याला खोटं बोलण्याची सवय आहे, म्हणून सर्व त्यांचे खालचे नेते खोटं बोलतात. हे अनेक निवडणुकींमध्ये जनतेने पाहिलं, हे काही नवीन नाही. सहकार बेस्ट पतपिढीच्या निवडणुकीत मनी मसल पॉवर याचा वापर झाला. 5 दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरेच्या कार्यकर्त्यांना, पतपिढीच्या पदाधिकाऱ्यांना सहकार खात्याकडून नोटिसा पाठवल्या. इतके 4 वर्ष सहकार खातं काय झोपले होते का, असा सवाल जनता विचारत आहे. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे काय म्हणतात पहा. ठाकरे बंधूंचा जर पराभव झाला असेल तर तो कसा झाला? कारण पतपेढीची सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातात होती 2016 पासून. एक तर पतपेढीच्या कारभाराविषयी कामगारांमध्ये फारशी समाधानाची भावना नव्हती. पतपेढीचे जे पदाधिकारी होते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि त्याचाच वापर त्यांच्या प्रतिस्पर्धी पॅनल्सनी केला. शशांकरावांच्या पॅनलनी पतपेढीतल्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोठा प्रचार केला, हे लक्षात घ्या. दुसरीकडे पैशाचा वापर झाल्याचा आरोप मनसेनेही केलेला आहे, उद्धव ठाकरे यांचे नेते सुहास सामंत यांनीही केलेला आहे, जो खरा आहे, 100% खरा आहे. या निवडणुकीत पैसा मोठ्या प्रमाणावर वापरला गेला आणि तो सत्ताधारी पॅनलकडून वापरला गेला, हा आरोप वारंवार झालेला आहे. आणखीन काय झालं? भाजपने सत्ताही वापरली ही निवडणूक जिंकायला. कशी वापरली सत्ता? तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी होते पतपेढीचे, त्यांना सहकार खात्याने निवडणुकीच्या तोंडावर, म्हणजे 18 ऑगस्टला निवडणूक झाली, 13 ऑगस्टला नोटिसा पाठवल्या की तुमच्या कारभारात गडबड आहे, त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही अमुक एका माणसाची नेमणूक करतो. म्हणजे निवडणुकीच्या आधी 5 दिवस सहकार खातं नोटिसा पाठवतंय. सहकार खात्याला आधी 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जाग नाही आली. निवडणुकीच्या तोंडावरच जाग आली, जेणेकरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारामध्ये फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट सरकारने केली, आर्थिक गुन्हे शाखा आहे मुंबई पोलिसांची, यांनी सुद्धा नोटीस पाठवली पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांना, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या, की 24 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय, त्याची तक्रार आमच्याकडे आलेली आहे, याची चौकशी आम्ही करत आहोत. अशा प्रकारे पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांना, पतपेढीच्या शिवसेनेच्या, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. पतपेढीच्या कारभाराबद्दल नाराजी होती, यामध्ये काही शंका नाही. कामगार वैतागलेले होते. याचं कारण उद्धव ठाकरेंच्या काही पदाधिकाऱ्यांनी कामगारांना पतपेढीच्या नावाखाली नागवण्याचे प्रकार केले होते.
सुहास सामंत यांना याची जाणीव आहे. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ही माहिती पोचली आहे की नाही मला माहीत नाही, परंतु पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांबाबत कामगारांमध्ये नाराजी होती म्हणून एवढी कमी मतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीत पडलेली आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे भाजपला झालेला विकृत आनंद बाजूला ठेवा, पण उद्धव ठाकरे यांनी कामगार संघटना चालवताना, कामगारांची पतपेढी चालवताना अधिक दक्ष राहिलं पाहिजे असा संदेश यातून मिळतोय, हे आपल्याला विसरता कामा नये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या निवडणुकीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एक मोठा संदेश दिलेला आहे. तो संदेश हा आहे, मी सुरुवातीला सांगितलं की ठाकरे ब्रँडबाबत अतिउत्साह दाखवू नका. बेस्टच्या या निवडणुकीत ठाकरे ब्रँड पणाला लावण्याचं काहीही कारण नव्हतं. किरकोळ निवडणूक होती, किरकोळ निवडणूक. ही निवडणूक कोण जिंकतं कोण हरतं हे पूर्वी कोणी विचारलंही नव्हतं. म्हणजे 2016ला शिवसेनेचं पॅनल निवडून आलं तेव्हाही ती निवडणूक लढणारे लोक आणि त्यांचे मतदार सोडून फारसा कोणाला आनंद झाला होता, जल्लोष झाला होता असं काही दिसलं नव्हतं. त्याआधी शरदरावांच्या युनियनचे लोक जिंकत होते, त्याही वेळेला फार मोठा जल्लोष केला जात होता असं दिसत नव्हतं. या निवडणुकीने हा संदेश दिलेला आहे की भारतीय जनता पक्ष कुठलीही किरकोळ निवडणूक अतिशय गंभीरपणे घेतं. त्यासाठी पैसा वापरतं, त्यासाठी सत्ता वापरतं, त्यासाठी सगळी ताकद वापरतं. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युती करणार असतील आणि या दोघांना मुंबई महापालिकेची विशेषतः सत्ता मिळवायची असेल तर त्यांना अधिक सतर्क राहावं लागेल, हे लक्षात घ्या. अधिक सतर्क राहावं लागेल. कारण केवळ ठाकरे ब्रँडच्या नावावर, केवळ भावनेवर लोक आपल्या बाजूला आहेत, लोकांना ठाकरे ब्रँडविषयी आपुलकी आहे म्हणून एखादी निवडणूक आपण जिंकू असं गृहीत धरणं उपयोग नाही, हे लक्षात घ्या. हा संदेश दिलेला आहे. गृहीत धरू नका. निवडणुकीत वेगळ्या प्रकारे काम करावं लागतं. निवडणुकीत प्रतिस्पर्धी जर वाममार्गाचा उपयोग करत असतील तर त्यांना रोखण्याचं काम कसं करायचं याचा विचार करावा लागतो, जे या निवडणुकीत झालं नाही. उद्या मुंबई महापालिकेत तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पक्ष, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सहजासहजी लढू देईल? जर या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये सहकार खातं आणि आर्थिक गुन्हे शाखा यांचा वापर करण्यात आलाय तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय काय वापरलं जाईल? मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस वापरले जातील, तिथे ईडी वापरलं जाईल, CBI वापरलं जाईल, काही सांगता येत नाही काय काय वापरलं जाईल. इन्कम टॅक्सच्या धाडही टाकल्या जातील, हे लक्षात घ्या. माझ्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेले आहेत. 25 वर्षाहून अधिक काळ मुंबई महापालिकेत सत्तेत राहिलेले आहेत. त्यांच्या तथाकथित भ्रष्टाचाराची यादी भाजपने बनवलेली आहे आणि प्रत्येक प्रकरणाची एक फाईल बनवलेली आहे. या सर्व प्रकरणांचा वापर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सावध राहायला हवं. मोठा हल्ला होणार आहे. म्हणजे याची चुणूक या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत दिसलेली आहे. इथे जर वापरलं गेलं सहकार खातं आणि गुन्हा अन्वेषण खातं तर तिथे काय काय वापरलं जाईल याचा विचार करा. म्हणून जर ठाकरे बंधूंची युती होणार असेल, होईल असं सगळेजण म्हणतायत, जर होणार असेल तर त्यांना फार मोठी खबरदारी घ्यावी लागेल. ग्राउंड लेवलला आपले कार्यकर्ते सतर्क आहेत, जागरूक आहेत, हे बघावं लागेल. कारण भाजप व्होटिंग लिस्ट पासून सगळे उपद्व्याप करेल, हे लक्षात घ्या. व्होटिंग लिस्ट पासून सगळे उपद्व्याप करेल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत अचानक मतदार वाढले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही असले प्रकार होणारच नाहीत याची खात्री देता येत नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शेवटच्या तासामध्ये 76 लाख मतदारांनी मतदान केलं. कसं केलं याविषयी अजून शंका आहे. त्याचं CCTV फुटेज निवडणूक आयोगाने दिलेलं नाही. अशा प्रकारचं मतदान, घाऊक मतदान किंवा बोगस मतदान महापालिका निवडणुकीत, नगरपालिका निवडणुकीत होणारच नाही
याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. भाजपवाले अट्टल दरोडेखोर आहेत हे लक्षात घ्या. अट्टल दरोडेखोर. जसं बेस्ट पतपेढीची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रसाद लाडांना आणि प्रवीण दरेकरांना उतरवलं, तरीही त्यांना सर्व जागा जिंकता आल्या नाहीत. फक्त 4च जागा जिंकल्यात त्यांनी, हे लक्षात घ्या. जिंकलेत ते शशांकराव. शेवटी शशांकराव जे भाजपमध्ये आहेत, पण ज्यांची युनियन भाजपमध्ये नाही, त्यांचा वापर करून घेतला भाजपने, हे लक्षात घ्या. आणि शशांकरावांनी मान्य केलं की देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार आम्हाला वेळोवेळी मदत करतात. म्हणजे जर शशांकराव यांची युनियन, त्यांचं पॅनल, युनियनचं पॅनल जर मैदानात नसतं, तर प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे 4 जागाही जिंकू शकले असते की नाही याची खात्री देता येत नाही. म्हणून शेवटच्या क्षणी त्यांनी शशांकराव यांना मांडीवर बसवलेले लक्षात घ्या. मित्र, एकच लक्षात घ्या, पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधू हरले, पण याचा मोठा परिणाम महापालिका निवडणुकीवर होईल वगैरे वगैरे, या सगळ्या थापा आहेत. भाजपच्या प्रचाराला भुलू नका. ही निवडणूक हरल्यामुळे ठाकरे बंधूंना धडा मिळालेला आहे. या धड्यापासून काय शिकायचं ते शिकून त्यांना पुढची तयारी करावी लागेल. मुंबई महापालिका निवडणूक हे खरं मैदान आहे, खरं रणांगण आहे, हे लक्षात घ्या. इथे जसा ठाकरे बंधूंचा कस लागणार आहे, तसा मराठी मतदारांचाही कस लागणार आहे. त्यामुळे भाजपला आज आनंद मानू द्या, विकृत आनंद मानू द्या, नाचू द्या, काहीही बोलू द्या, कारण एक छोटा विजय त्यांनी मिळवलेला आहे. पण उद्याचा मोठा विजय जर ठाकरे बंधूंना मिळवायचा असेल, तर त्याची तयारी आजपासून करावी लागेल आणि दक्ष राहावं लागेल. एवढाच इशारा या निवडणुकीने दिलेला आहे.